आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काल विजय माझा बरोबर फ्रेंडशिप केला म्हणून नाही सर फ्रेंडशिप त्याच्यावर करणार हा पण हवाय व्हॉट डू यू मीन हा पण हवे आता ना सर हे खूप जास्त इट्स ऑल व्हेरी टॉर्चरिंग नाव सर एव्हरीबडी इज मेकिंग फन ऑफ दिस की विश्वास नाही ठेवायचा सर कोणी बोललंय मला मी बोलत आहे का स्वतः माझ्यावर विश्वास ठेवा ट्रस्ट मी सर आणि कोण कोणावर विश्वास ठेवून काय करणार सर इथे इट्स ओके एट अ पॉइंट फन आहे मजाक आहे सर खूप छान आहे अँड आय ऑल्सो लाफ एट सम पॉइंट बट समवेअर आय एम ऑल्सो ह्युमन सर मला पण हर्ट होतंय सर एक्झॅजरेट करते ती एक्झॅजरेट मी मस्ती चालू होती मस्तीत मी म्हणणार हा पण हवंय का आता बिकॉज ऑलरेडी हा ह्याच्यावर काल खूप मोठा किस्सा झालाय आणि आय डोंट थिंक की मी चुकीचं असं काही म्हणालीये मस्तीचा विषय होता मस्तीने तिने तो मुद्दा पकडला आणि ती त्याला एक्झॅजरेट करते आणि जर विषय काढायलाच नाही पाहिजे होतं तर नाही म्हणायचं ना हो जर एवढंच तिला जपून ठेवायचं होतं त्याचे फिलिंग्स आणि हे ते मग तिथे काडी टाकून कशाला मागे जायचं की जाऊ दे त्याला अनकम्फर्टेबल नाही करायचंय स्वतःचा पार्टनर कुठे जाते स्वतःचा टास्क घाण जाते ते लक्ष नाहीये आमचं टास्क घाण नाही जाते तू तुझ्या मी तुला काय बोलली की आता रेवती बरोबर टास्क करायचं तिचं बरोबर बोल मी नाही बोलली तुला लंच टाइम बोलायची गरज नाहीये कारण तो माझा बॉयफ्रेंड आहे किंवा आमचा काही लव्ह अँगल नाहीये की तिचं मेंटरशिप ती मॅच्युअर इनफ बोलायचंय ठरव काय बोलायचंय मग बोल जर त्याचं दुर्लक्ष होतंय टास्क मधनं कोणामुळेही तर मी त्या व्यक्तीला पण बोलणार आय एम व्हेरी प्राऊड दॅट समवेअर आय मस्ट बी डुईंग समथिंग मी काहीतरी छान केलं असतं ना त्याला वाटत आहे की मी माझं मेंटरशिप त्याला हवे मी खूप प्राऊड आहे मला तिच्याशी भांडल्यानंतर असं झालं मी का माझ्या लाईफ मधले 10 मिनिटं तिला दिले आणि का माझी एनर्जी तिच्या मागे वेस्ट केली सर कालपर्यंत ना आय वॉज व्हेरी दिस की जाऊ दे नाही करायचं नको करू दे मी काय असं तसं माझं चाललं होतं पण आज सकाळी उठल्यावर असं झालं बोलू दे कोणाला काय बोलायचंय मी जोपर्यंत या गेममध्ये ॲज अ मेंटॉर मी माझं 200% देणार इवन इफ त्याला असं वाटतं की त्याला एक बेटर मेंटॉर काजल म्हणून मिळू शकते रेवती मला असं वाटतं की आय वॉज व्हेरी हॅपी अँड व्हेरी प्राऊड ऑफ यू की आज तू ज्या पद्धतीने ती कालची गोष्ट जी काय झाली होती तुला रेवतीऐवजी काजल मेंटर म्हणून हवी आहे हो मी नाही तर ती का सगळ्यांबरोबर भांडती विणती मग चांगलंय तुला हवंय की मी सगळ्यांबरोबर भांडू आता इथं जो दिखताय वो बिकताय अथर्व तुला कळतंय तुझ्यासाठी मी किती लोकांची भांडली इकडे त्याला तू आज ज्या पद्धतीने हँडल केलं टास्कमध्ये तू त्याचा रेलेव्हन्स आणला तू त्याच्यामध्ये ह्युमर आणला त्याच्यामध्ये विनोद आणला एका विनोदाच्या मार्गाने तू तो जो काय एपिसोड झाला तो हँडल करायचा प्रयत्न केला आणि आय थिंक आज तुझ्या ज्या पद्धतीने त्याचा वापर केला तुझ्या ॲडमध्ये तुझ्या ॲक्टमध्ये तुझ्या टास्कमध्ये तो ब्रिलियंट होता प्ले आवड मला ज्याची मी त्यालाच कापलं तिच्या ग बोलण्याला उगच मानलं शहराची ती काळी मैना शहराची ती काळी मैना लागली रुबाब झाडायला तिच्या बोलण्यात फसून गेलो केस माझी कापायला तिच्या बोलण्यात फसून गेलो केस माझी कापायला अडवाय पाहिजे तू तिला त्या दिवशी सोन्यासारखी केस कापली हो माझी आता मला माझ्या गावात तरी ओळखतात गावात सोडा माझी मम्मी तरी मला ओळखते का नाही कुणास ठाव काय आता सांगायचं देवा दीपक सर तुम्ही दीपक कोई ना हा मी सर मी ऐकलं त्या प्रणालीने तुमच्या केसांची कंटिन्युटीची वाट लावली नका नाव घेऊ त्याचं माझ्यासमोर सर नो टेन्शन इस्कटवाडी विगजन एक्सटेन्शन आहे ना केस असे गेले तर असे आले काय बाय 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 आवड मला ज्याची तुम्ही त्यालाच आणलं ढंकन ढंकन
मॅडम धन्यवाद मॅडम. अहो तुम्ही माझी केस, माझं स्वाभिमान तुम्ही मला परत दिला. धन्यवाद मॅडम. सर टास्क मध्ये मेकओव्हरच्या टास्क मध्ये तुमची पार्टनर तुमचं ऐकू या नको, असू या नसो, पण इस्कटवाडी विग्स अँड एक्सटेन्शन नेहमी असणार. इस्कटवाडी विग्स अँड एक्सटेन्शन. आता केसांचं नो टेन्शन. तुम्ही पण काळजी करू नका, मी पण करत नाही. तुमचं का आपलं की घ्या लावून. खूप छान, खूप छान, मस्त मजा आली. पण मला सांगा काय थॉट होता, काय विचार केला होता हे करताना? थॉट म्हणजे सर मेकओव्हरचा टास्क होता हा, आणि त्याचा मला खूप छान उपयोग करून घेतला तुम्ही त्या 100% गोष्टी. पुरेपूर फायदा केला मी हो. तिचा तर. आता जरा तू परत ते सेट केल्यावर थोडा थोडा आधीचा दीपक आम्हाला दिप्या. नाही, पण चांगलं केलं. व्हेरी गुड, वेल परफॉर्म, थँक्यू सर. व्हेरी नाईस. या दोघेही बसा प्लीज. आणि आता आपली शेवटची जोडी राहिली आहे, जी आहे सुभाष आणि ऐश्वर्या. आय वॉज एक्सायटेड ऑल्सो की आता मी ऍड परफॉर्म करणार आहे, पण सुभाष दादांचं थोडं टेन्शन पण आलेलं, कारण आज मी सुभाष दादांना पूर्ण लिबर्टी दिलेली की आज आपण सगळं तुमच्या अकॉर्डिंग करणार आहे. प्ले. एक्सक्यूज मॅम, येस. प्लीज पेपर. शून्य मार्क. काय व्हायला लागलं बरं माझ्या बरोबर? सकाळी आरशासमोर गेलो, आरसा पडला. चौकामध्ये वडापावचं दुकान, तिथं वडापाव खाणारी माणसं तिथं गेलो, सगळे माणसांनी नाक बांधून सगळे पळून गेलो. जाऊन दे आता, चला जाऊया घरी, इष्टीची वाट बघत बसू. एक्सक्यूज मी मॅम, येस. टाइम किती झाला? तुमचे तर 12 वाजलेत. अरे मला कळालंच काय, ज्या बशी जाईन ती माझ्या बशी नाराज तोंड करतं आणि तोंड वाकडं तिकडे करतं. नेमकं प्रॉब्लेम काय माझ्या? प्रॉब्लेम तुमच्या तोंडात आहे. तुमच्या तोंडातून अतिशय दुर्गंध येतोय. दुर्गंध? आता मी रोज मीठ घासतो, कडुलिंबाची काडी घासतो, कोळसा घासतो, मी एकदम फ्रेश. या सगळ्याची गरजच नाहीये. मग तुम्हाला गरज आहे सुगंधी रस करगई चूळ माउथवॉशची. ह्याच्यात आहे अद्रक, लसूण, कडीलिंबाची पानं, मिरचीचा ठेचा, जे तुमच्या तोंडातून जंतू तर मारतोच, पण करतो तुमचा तोंडाचा सुगंध एकदम घमघम. फक्त 99 रुपयाला. फक्त 99 रुपयाला? हो. ओ फुक. ओ, फुक. खरंच एकच नंबर. तरुण असो, म्हातारा असो किंवा असो लहान मूळ, सगळेच घ्या सुगंधी रस आणि होआ चूळ. सुगंधी रस माउथवॉश फक्त 99 रुपयाला. गुड.